नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर कमीत कमी वेळामध्ये अगदी दर्जेदार आणि युजफुल आणि 100% इफेक्टिव्ह कंटेंट देण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर प्रयत्न करत आहोत. पहा, आपण CTETचे व्हिडिओ सिरीज चालू केलेले आहे. अधूनमधून आपण तलाठीसाठी पण व्हिडिओ पोस्ट करत आहोत. स्पर्धा परीक्षेशी संबंधित जी काही महत्त्वाची माहिती आहे ती देण्याचा या चॅनलचा एक महत्त्वाचा आणि प्रामाणिक प्रयत्न असतो. पहा, त्यामुळे तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर नक्की आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा. तर आजचा थोडा वेगळा विषय असणार आहे. पहा, तर आज आपण काय करणार आहोत, तर KVSसाठी मी स्वतः CTET दोन्ही पेपर क्वालिफाय आहे आणि KVSची तयारी करत आहे. आता KVS म्हणजे काय पहा, तर KVSसाठी आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. कशासाठी बनवतो आहोत, तर KVSसाठी, KVS एक्झामसाठी. आणि ही जी KVS एक्झाम आहे ही कशासाठी असते पहा, जशी महाराष्ट्रामध्ये टेट घेतली जाते, महाराष्ट्रामध्ये शिक्षक म्हणून आपल्याला रुजू व्हायचं असेल तर टेट एक्झाम घेतली जाते, तशी केंद्रामध्ये KVS एक्झाम, केंद्रीय शिक्षक भरती परीक्षा. आता या KVSचे फॉर्म सुटलेले आहेत 10 आणि 11, 10 आणि 11 जानेवारी ही काय आहे, एक्झाम डेट आहे. अगदी 30 दिवस राहिलेले आहेत आणि ह्या एकाच कारणामुळे माझे व्हिडिओ डेली तुम्हाला येत नाही आहेत. तर व्हिडिओ सिरीजमध्ये पहा, जे जे आपले महाराष्ट्रातले जे शिक्षकांनी जे CTET क्वालिफाय आहेत, KVSसाठी TET पात्र शिक्षक चालत नाहीत, त्यांना CTET क्वालिफाय करावं लागतं. तर PRTसाठी आपण आजपासून लेक्चर सिरीज चालू करत आहे. मी स्वतः अभ्यास करत आहे, जे मी करत आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. पहा, फक्त 30 दिवस राहिलेत. आपल्याला आता पुस्तके वाचून आपला अभ्यास होणार नाही. आज आपल्या या लेक्चरमधून आपण काय करणार आहोत, कम्प्युटर. आता कम्प्युटरचं वेटेज किती आहे पहा, तर PRTचा जो सिलेबस आहे, काही जणांनी, भरपूर जणांनी KVSचा फॉर्म भरला असेल, पण त्यांना सिलेबस वगैरे त्यांनी बघितला आहे का नाही काही माहीत नाही. कारण इतका जास्त अवेअरनेस आपल्याला TET टेटच्या संदर्भात आहे तितका आपण बाकीच्या केंद्रीय ज्या एक्झाम असतात त्या एक्झामच्या दृष्टीने आपण बाळगत नाही. मी 100% मुलांच्याबद्दल नाही म्हणत आहे, पण काही मुले फक्त फॉर्म भरायचं म्हणून भरतात. अभ्यास, सिलेबस किंवा पेपर पॅटर्न याबद्दल त्यांना काहीही माहीत नसतं, फक्त पेपरला जातात आणि त्यामुळे त्यांची तयारी योग्य प्रकारे होत नाही. तर KVSसाठी पहा, पूर्वीचा जो पेपर पॅटर्न होता तो खूप वेगळा होता आणि या वर्षीपासूनच हा पहिल्यांदा या पॅटर्ननुसार ही पहिलीच एक्झाम होत आहे, जी आपली 10 ते 11 जानेवारीला असणार आहे. जागा खूप चांगल्या आहेत पहा, 3000+ PRTच्या जागा आहेत. तर याच्यामध्ये पेपर पॅटर्न आपण समजून घ्यायचा आहे. तर तुम्हाला गणित 20 मार्काला आहेत, त्याच्यानंतर रिझनिंग 20 मार्काला आहे, कम्प्युटर 20 मार्काला आहे, त्याच्यानंतर GK, त्याच्यामध्ये इतिहास भूगोल असेल आणि त्याचबरोबर काय असणार आहे पहा, करंट अफेअर पण ह्या GKमध्ये इन्क्लूड आहे. आता इथं मॅथ तुम्हाला म्हणजे गणित 20 मार्काला, रिझनिंग पहा तुम्हाला रिझनिंग 20 मार्काला, कम्प्युटरला पण 20 प्रश्न आहेत आणि त्याच्यानंतर पहा, तर तुम्हाला GK, त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि करंट अफेअर याचा समावेश असेल. 10 मार्क तुम्हाला इंग्लिश, ज्या लँग्वेज आहेत, 2 लँग्वेज आहेत पहा, आणि 10 मार्क हिंदी. सर्वच जणांनी इंग्लिश आणि हिंदी असंच कॉम्बिनेशन ठेवलं असावं. तर हे टोटल किती आहेत पहा, तर किती, 100. आणि याचं जर मार्क जर हे केलं तर एका प्रश्नाला 3 मार्क्स आहेत. म्हणजे टोटल पेपर किती आहे पहा, 300 मार्क्सचा पेपर आहे. 300 मार्क्सचा पेपर आहे. आणि हे सर्व करत असताना आता तुम्ही मॅथ्स, रिझनिंगची तयारी करू शकतो. फक्त कम्प्युटरमध्ये अडचण येते पहा, कम्प्युटर आपण इतकं जास्त वाचलेलं नसतं. आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, तर कम्प्युटरशी रिलेटेड माहिती पाहणार आहोत आणि आपली ही व्हिडिओ सिरीज अशीच चालू राहणार आहे. KVSचं GK आणि KVSचं कम्प्युटर, हे जे किती मार्क्स आहेत पहा, 20 आणि 40, 4 त्रिकम 12, 120 मार्काची तयारी आपण या पुढील 1 महिना आपण करायची आहे. ज्यांनी कोणी KVSचा फॉर्म भरलेला आहे, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, तुमच्या नातेवाईकांमध्ये असतील, त्या सर्वांच्यापर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे पहा, 1/3 निगेटिव्ह आहे टायर 1साठी आणि टायर 1 क्वालिफाय झाल्यानंतरच तुम्हाला टायर 2 असणार आहे. आणि टायर 2चं पण पहा, डिस्क्रिप्टिव्ह प्लस ऑब्जेक्टिव्ह असं काय आहे, पेपर पॅटर्न असणार आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे इंटरव्ह्यू. आणि इतके सगळे टप्पे पार केल्यानंतर तुम्हाला शेवटी फायनल पोस्ट मिळणार आहे. त्यामुळे आता मी स्वतः स्टडी करतेच आहे आणि माझ्या नोट्स ज्या आहेत त्याच्यातून आपण क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात जर रिव्हिजन केली, आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे आणि OMR बेस्ड क्वेश्चन आहे, ऑनलाईन एक्झाम होणार नाही, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यामुळे आपल्याला
अगदी व्यवस्थित अचूकरित्या पेपर सोडवायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही पुस्तकं तर वाचताच, पण कन्सेप्ट फक्त वाचून आपल्याला आता चालणार नाही. 1 महिन्यात आपल्याला 1 महिना पण नाही, पहा 30 दिवसापेक्षा पण खूप कमी कालावधी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात जर आपण रिवाईज करत गेलो तर, किंवा आपण जर फॅक्च्युअल डाटा कलेक्ट करत गेलो तर आपल्याला नक्की 100% बेनिफिट आपल्याला एक्झामच्या दृष्टीने होणार आहे. कारण OMR बेस किंवा ऑब्जेक्टिव्ह पेपर पॅटर्नचा मुख्य उद्देशच कसा असतो पहा, तुम्ही कन्सेप्ट वाचल्या तर त्या कन्सेप्टला थोडासा प्रश्न फिरवून विचारला तर तुम्हाला तो प्रश्न टॅकल करणं जमत नाही. पण क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात जर तुम्ही डाटा केला तर तो कुठंतरी तो प्रश्न आपल्या पाहण्यातून, ऐकण्यातून, वाचण्यातून गेलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर लगेच सोडविता येतं. तर आता फारशी जास्त माहिती देत नाही, आपण लगेच काय करू, आपल्या विषयाला चालू करू. आपण काय करणार आहोत पहा, कम्प्युटरचे जे महत्त्वाचं डाटा आहे किंवा फॅक्च्युअल जे क्वेश्चन आहेत क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात आपण पाहूया. तर पहा, पहिला जे मी वाक्य बोलते, क्वेश्चन बोलते, तुम्ही काय करायचं, ते व्यवस्थित ऐकायचं आहे आणि त्याचं जे आन्सर आहे ते फक्त मी लिहिण्याचा प्रयत्न करेन. त्या लिहिलेल्या आन्सरवर तुम्ही फोकस करायचा आहे. तर पहा, प्रथम इलेक्ट्रॉनिक कंप्यूटर का डिज़ाइन किसने किया था. प्रथम इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर, तर त्याचं डिझाईन कोणी केलेलं होतं पहा, डॉक्टर एलन एम ट्युरिंग. प्रथम इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर डिझाईन कोणी केलेलं आहे, डॉक्टर एलन एम ट्युरिंग. त्याच्यानंतर पहा, पहिला जो इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आहे त्याचं नाव काय आहे, तर पहिला जो इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आहे त्याचं नाव आहे इनियाक. त्याच्यानंतर पहा पुढे, आता डिजिटल शब्द में नेटवर्क का नेटवर्क किसे कहा जाता है, तर डिजिटल शब्द में नेटवर्क का नेटवर्क किसे कहा जाता है, इंटरनेट को कहा जाता है. त्याच्यानंतर पहा पुढे, कंप्यूटर का मुख्य कार्य डाटा या सूचना का विश्लेषण करना, उसे प्रोसेस व संग्रहित करना. आता पहा, कंप्यूटर का मुख्य कार्य क्या आहे, कंप्यूटर का मुख्य कार्य क्या आहे, तर इथं मुख्य कार्य काय येतं बघा कंप्यूटरचं, डाटा ॲनालिसिस आणि प्रोसेसिंग. ॲनालिसिस करणे, प्रोसेस करणे आणि संग्रहित करणे हे काय आहे, कंप्यूटरचं मुख्य काम आहे. त्याच्यानंतर डेस्कटॉप छपाई के लिए किस प्रिंटर का प्रयोग किया जाता है, डेस्कटॉप छपाई के लिए किस प्रिंटर का उपयोग किया जाता है, तर लेझर प्रिंटरचा उपयोग डेस्कटॉप छपाईसाठी केला जातो, लेझर प्रिंटर. त्याच्यानंतर पहा पुढे, असं जर करत गेलो तुम्हाला पहा तुम्ही 8 दिवस लेक्चर तुम्ही अटेंड करा, कनेक्ट राहा, तुम्हाला भरपूर फॅक्च्युअल डाटा तुमच्यापर्यंत जमा झालेला तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर पहा, कमांड्स को ले जाने की प्रक्रिया क्या है, तर कमांड्स को ले जाने की प्रक्रिया क्या है, तर त्या प्रक्रियेला काय नाव आहे पहा, एक्झिक्युटिंग. काय नाव आहे त्याला, एक्झिक्युटिंग. त्याच्यानंतर वायमॅक्स किससे संबंधित हे, आता वायमॅक्स हा शब्द कशाशी संबंधित आहे, तर कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीशी संबंधित तो शब्द आहे, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. हे शब्द तरी ॲटलिस्ट तुम्हाला लक्षात राहतील. तर वायमॅक्स या शब्दाचा संबंध कशाशी आहे, तर कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीशी आहे. त्याच्यानंतर पहा, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम का विकास किसके द्वारा किया गया था, तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम याचा विकास कोणाकडून झालेला होता, तर मायक्रोसॉफ्ट यांच्याद्वारे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचा विकास झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कम्प्युटर की स्मृती मेमरी का मापन किस यंत्र से किया जाता है, तर कम्प्युटरची जी स्मृती आहे त्याचं जे मापन आहे ते कोणत्या यंत्राद्वारे केलं जातं, बिट्सद्वारे केलं जातं. कशाद्वारे, बिट्सद्वारे. त्याच्यानंतर कम्प्युटर में WWW वर्ल्ड वाइड वेब का आविष्कार किसने किया था, हा प्रश्न विचारला जातो पहा. WWW याचा आविष्कार, त्याचं लॉंग फॉर्म काय आहे, वर्ल्ड वाइड वेब, त्याचा आविष्कार कोणी केलेला आहे, टिम बर्नर्स ली यांच्याद्वारे WWWचा आविष्कार झालेला आहे. त्याच्यानंतर पहा पुढे, आता आंकड़ों को टेलीफोन के माध्यम से बाइनरी सिग्नल की सहायता से भेजा जाने वाला उपकरण कौन सा है, परत एकदा प्रश्न सांगते पहा, आंकड़ों को टेलीफोन के माध्यम से बाइनरी सिग्नल की सहायता से भेजा जाने वाला उपकरण कौन सा है, तर ते उपकरण कोणतं आहे पहा, मोडेम. कोणतं आहे, मोडेम. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बेहतर
तर शासन के लिए कंप्यूटरों के प्रयोग का क्या कहा जाता है? आता ई सुशासन. आता पहा, शासन प्रणालीमध्ये जी प्रणाली अवलंबिली जाते कम्प्युटरशी संबंधित त्याला काय म्हटलं जातं? ई सुशासन किंवा काय म्हटलं जातं? ई गव्हर्नन्स. काय म्हटलं जातं? ई गव्हर्नन्स प्रणाली शासकीय प्रणालीमध्ये अवलंबली जाते, ई गव्हर्नन्स. त्याच्यानंतर पहा, व्हर्च्युअल मेमरी का आकार किस पर निर्भर करता है? व्हर्च्युअल मेमरी का आकार किस पर निर्भर करता है? तर कशावर निर्भर करतो पहा? डिस्क स्पेस. कशावर? व्हर्च्युअल मेमरी का आकार किस पर निर्भर करता है? डिस्क स्पेस. त्याच्यानंतर पुढे आहे, चित्र संदेश निजी इनबॉक्स में कितने दिन तक रखा जा सकता है? म्हणजे चित्र संदेश किंवा चित्र मेसेज असेल पहा इमेज स्वरूपात, तो इनबॉक्समध्ये आपण किती दिवस साठवून ठेवू शकतो? तर 30 डेज. किती? 30 दिवस. त्याच्यानंतर पुढे आहे, विद्यावाहिनी परियोजना किससे संबंधित हे? विद्यावाहिनी परियोजना म्हणजे विद्यावाहिनी जी योजना आहे ती कशाशी संबंधित आहे? तर ती कशाशी आहे? कम्प्युटर एज्युकेशन. विद्यावाहिनी कम्प्युटर शिक्षण किंवा कम्प्युटर एज्युकेशन याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, कम्प्युटर का मस्तिष्क किसे कहा जाता है? आता कम्प्युटरचं मस्तिष्क किंवा डोके कशाला म्हटलं जातं? सीपीयूला. कम्प्युटर का मस्तिष्क किसे कहा जाता है? सीपीयूला. त्याच्यानंतर पहा पुढे, कम्प्युटर का मुख्य पटल किसे कहते हैं? आता कम्प्युटरचं जे मुख्य पटल आहे ते कशाला म्हटलं जातं किंवा मेनबोर्ड कम्प्युटरचं कशाला म्हटलं जातं? तर तो आहे मदरबोर्ड. आपण पुन्हा एकदा आपण जे जे शब्द आपण लिहिलेला आहे त्या शब्दाशी संबंधित माहिती आपण पुन्हा एकदा रिवाइज करू, त्यामुळे तुमचं चांगलं लक्षात राहील. पहा, कम्प्युटर का मुख्य पटल किसे कहते हैं? तर ते म्हटलं जातं मदर बोर्डला. त्याच्यानंतर पहा पुढे, विश्व कम्प्युटर दिवस कब मनाया जाता है? वर्ल्ड कम्प्युटर लिटरसी डे. विश्व कम्प्युटर दिवस कब मनाया जाता है? तर तो 2 डिसेंबरला साजरा केला जातो. वर्ल्ड कम्प्युटर लिटरसी डे. आता त्याच्यानंतर पहा, सीपीयू का मुख्य कार्य सूचना व, आता सीपीयूचं कार्य पण आपल्याला माहीत पाहिजे. सीपीयू का कार्य सूचना व निर्देशकों को रीड, इंटरप्रेट तथा प्रोसेस करना हे. आता प्रश्न बघा, भारत का प्रथम कम्प्युटर साक्षर जिल्हा, भारतातील पहिला कम्प्युटर साक्षर जिल्हा कोणता आहे? मलप्पुरम. कोणता? मलप्पुरम. आणि ते कुठे स्थित आहे? तर हा जिल्हा कुठे आहे? केरळमध्ये. कुठे आहे? केरळ. पहिला कम्प्युटर साक्षर जिल्हा भारतातील मलप्पुरम. त्याच्यानंतर पुढे, सायबर लॉ की शब्दावली में DOS का अर्थ क्या है? DOSचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. तर डिनायल ऑफ सर्व्हिस. डिनायल ऑफ सर्व्हिस हा काय होतो? तर DOSचा काय होतो? अर्थ होतो. त्याच्यानंतर पहा, पहला इंटरनेट किस वर्ष अस्तित्व में आया था? पहिलं जे इंटरनेट आहे त्याची सुरुवात कधी झालेली आहे? तर 1968 पहिलं इंटरनेट सेवेची सुरुवात. त्याच्यानंतर पुढे, कंप्यूटर में पासवर्ड सुरक्षा करता है. कंप्यूटर में पासवर्ड सुरक्षा करता है कशाद्वारे केलं जातं? पहा, तंत्र के अनधिकृत अधिगमन से. अनधिकृत अधिगमन से. कंप्यूटर में पासवर्ड सुरक्षा करता है तंत्र के अनधिकृत गमन से. वह हार्डवेयर इलेक्ट्रॉनिक डिवाइस जो डाटा को प्रोसेस कर अर्थपूर्ण सूचना में परिवर्तित करता है. डाटामध्ये प्रोसेस करून पहा सूचनेमध्ये परावर्तित करतो त्याला काय म्हटलं जातं? प्रोसेसर किंवा त्याला CPU असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे पहा, कम्प्युटर आंकड़ों की त्रुटियों को प्रदर्शित करता है. आता कम्प्युटर आकड्यांच्या ज्या त्रुटी आहेत ते कशाद्वारे प्रदर्शित केले जातात? तर बग. त्याच्यानंतर पुढे आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड उदाहरण हे. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड कशाचं उदाहरण आहे? तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे ते. काय आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आपण पुन्हा हे सर्व शब्द काय लिहिलेत आपण ते एकदा रिवाइज करू म्हणजे तुमचं हे पक्कच होऊन जाईल. पहा, तर त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट क्या आहे? आता मायक्रोसॉफ्ट पहिलं मायक्रोसॉफ्ट वर्ड विचारलं होतं. मायक्रोसॉफ्ट वर्ड ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. फक्त मायक्रोसॉफ्ट काय आहे? तर सॉफ्टवेअर विकसित करनेवाली कंपनी आहे. फक्त मायक्रोसॉफ्ट. इथं वर्ड वगैरे काही नाही. तर कम्प्युटर विकसित करणारी काय आहे? विकसित करने वाली
आता पटपट आपण काय करू, रिवाईज करू. तर पहा, मायक्रोसॉफ्ट काय आहे तर कम्प्युटर विकसित करणारी कंपनी आहे. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड काय आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. त्याच्यानंतर पहा, कम्प्युटर आंकड़ों की त्रुटियों को प्रदर्शित करता है, क्या बग. त्याच्यानंतर पुढे, वह हार्डवेयर इलेक्ट्रॉनिक डिवाइस जो डाटा को प्रोसेस कर अर्थपूर्ण सूचना में परिवर्तित करता है, त्याला काय म्हटलं जातं, प्रोसेसर किंवा डिवाइस म्हटलं जातं. कम्प्युटर में पासवर्ड सुरक्षा करता है. पासवर्ड कशापासून सुरक्षा करतं पहा, तंत्र के अनधिकृत अधिगमन से. आपण हे हिंदीमधूनच का पाहतोय, कारण आपल्याला क्वेश्चन हिंदीमधून आहे, त्यामुळे हिंदीमधूनच ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पहिली इंटरनेट सेवा कधी सुरू झाली पहा, 1968 म्हणजे 1968 में. त्याच्यानंतर पहा, आता DOS. आता इथं DOSचा लॉंग फॉर्म विचारला आहे, डेनियल ऑफ सर्व्हिस. त्याच्यानंतर पहिला कम्प्युटर साक्षर जिल्हा कोणता आहे, मलप्पुरम, आणि कुठं आहे, केरळमध्ये आहे. त्याच्यानंतर पहा, कम्प्युटर लिटरसी डे, वर्ल्ड कम्प्युटर लिटरसी डे म्हणजे विश्व कम्प्युटर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर 2 डिसेंबरला साजरा केला जातो. आता त्याच्यानंतर पहा, तर परत आपण काय करू, पहिल्यापासून रिवाईज करूया. प्रथम इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर का डिझाईन कुणी केलेलं पहा, डॉक्टर एलन एम ट्युरिंगनं. त्याच्यानंतर पहिला इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर कोणता आहे, इनियाक आहे. त्याच्यानंतर पहा पुढे, आता डिजिटल शब्द में नेटवर्क का नेटवर्क कशाला म्हटलं जातं, इंटरनेटला म्हटलं जातं. त्याच्यानंतर पहा, डाटा ॲनालिसिस आणि प्रोसेसिंग ही प्रक्रिया कुठे घडते, तर ही CPU मध्ये घडते. डेस्कटॉप छपाई के लिए किस प्रकार का प्रयोग किया जाता है, प्रिंटर का. कोणतं प्रिंटर वापरलं जातं, तर लेझर प्रिंटर वापरलं जातं. त्याच्यानंतर पहा पुढे, आता कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, तर वायमॅक्स याच्याशी संबंधित शब्द कोणता आहे, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम का विकास किसके द्वारा किया गया था, तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचा विकास मायक्रोसॉफ्टद्वारे केला गेलेला आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर की स्मृती मेमरी का मापन किस यंत्र से किया जाता है, तर बिट्सद्वारे केला जातो. WWW याचा लॉंग फॉर्म वर्ल्ड वाईड वेब, आणि त्याचा आविष्कार कोण केलेला आहे, टिम बर्नर्स ली. आता त्याच्यानंतर पहा, हे झालं. त्याच्यानंतर आंकड़ों को टेलीफोन के माध्यम से बाइनरी सिग्नल की सहायता से भेजा जाने वाला उपक्रम. आता बायनरी सिग्नलद्वारे जे आकडे पोहोचवले जातात ते कोणाद्वारे पोहोचवले जातात, मोडेमद्वारे. त्याच्यानंतर बेहतर शासन के लिए कंप्यूटर के प्रयोगों को क्या कहते हैं, आता त्याला काय म्हटलं जातं, ई गव्हर्नन्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर पहा पुढचं आहे, डिस्क स्पेस, व्हर्च्युअल मेमरी का आकार किस पर निर्भर करता है, तर या डिस्क स्पेस पर व्हर्च्युअल मेमरीचा काय आकार अवलंबून असतो. आणि चित्र स्वरूपात पहा, एखादा संदेश किती दिवस आपण साठवून ठेवू शकतो, 30 दिवस. त्याच्यानंतर पहा, कम्प्युटर एज्युकेशन. आता ह्या कम्प्युटर एज्युकेशन म्हणजे विद्यावाहिनी जी प्रणाली आहे किंवा विद्यावाहिनी जी योजना आहे, तिचा संबंध हा कशाशी आहे, तर कम्प्युटर एज्युकेशनशी आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर का मस्तिष्क किसे कहते हैं, तर कम्प्युटर का मस्तिष्क CPUला म्हटलं जातं. आणि कम्प्युटर का मुख्य पटल, कम्प्युटरचं जे मुख्य पटल आहे त्याला काय म्हटलं जातं, मदर बोर्ड. होप तुम्हाला हे जवळजवळ एक पहा 25 ते 30 क्वेश्चन आहेत ह्याच्यामध्ये, तर तुमचा एवढा डाटा तुम्हाला आज चांगल्या प्रकारे समजलेला आहे. तुम्हाला जर लेक्चर आवडलं तर नक्की सांगा. सिरीज कंटिन्यू करायची असेल तर तेही सांगा. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे आपण क्वेश्चन घेतलेले आहेत हे कशाच्या बेसिसवर आहेत पहा, पहिली ते नाही 5वी ते 12वी जे NCERTची बुक आहेत त्या बुकवर आधारित हे सर्व काय आहेत, त्या डाटाशी संबंधित किंवा त्या बुकवर आधारित हे क्वेश्चन आहेत. आणि जो काही डाटा देत आहे तो ह्या NCERTच्या पुस्तकाला आधार धरून देत आहे. त्यामुळे पहा 20 पैकी तुम्हाला त्यातून चांगले तुमचे प्रश्न कव्हर होतील आणि त्यातून तुम्हाला मार्क्सही आणि 100% आउटपुट पण भेटेल. तर तुम्हाला जर लेक्चर युजफुल वाटत असेल तर नक्की एखादी कमेंट करून सांगा. अशाच प्रकारे आपण GK जर कव्हर करायचे असेल तर ते पण सांगा. त्या दृष्टीने मी पण काय करेल, क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात आपण GK पण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. चालेल, धन्यवाद.